हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनिधी. MPSC UPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, त्यामध्ये आन्सर रायटिंग हा फार इम्पॉर्टंट क्रुशियल पार्ट आहे. जनरली अभ्यास आपण खूप करतो, रीडिंग करतो, पण मग ते सगळं करूनही प्रॉपर इफेक्टिव्ह आन्सर जर लिहिता आलं नाही तर त्या अभ्यासाला काहीच अर्थ उरत नाही. बघा, ह्याच्यामध्ये जर आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये काही स्टेजेस बघायचे म्हणलं तर जनरली विद्यार्थ्यांना फक्त दोनच स्टेज माहिती असतात. एक म्हणजे रीडिंग करणे किंवा लेक्चर्स ऐकणे, त्याला आपण लिसनिंग म्हणू, आणि मग लगेच आन्सर रायटिंग करणे. बस ह्या दोनच स्टेजमध्ये सगळेजण प्रयत्न करतायत. आता आपल्याला पुअर आन्सर रायटिंग कॅटेगरीतून बेस्ट आन्सर रायटिंग कॅटेगरीमध्ये जर जायचं असेल तर ह्या दोन्हीच्या मध्येही अजून बऱ्याच स्टेजेस आहेत, बरेच काही पॉईंट्स आहेत जे आपल्याला प्रोसेसिंगमध्ये करावे लागतील, तरच तुम्हाला आन्सर रायटिंग ही बेस्ट करता येईल. ह्याच्यामध्ये काय काय येतं बघा, इथे तुम्हाला काय डायग्राम दिसत असेल दोन. हा सनरे आहे, म्हणजे इथं सूर्यप्रकाश ह्याच्यावर पडतोय, जस्ट एक काच आहे हा, आणि इथून डायरेक्टली लगेच रिफ्लेक्ट होतोय. आता विद्यार्थ्यांचं काय चुकतं, आपण खूप पुस्तकं वाचतोय, रीड करतोय आणि लगेचच्या लगेच काय करतोय, आन्सर रायटिंग करतोय. ठीक आहे, आन्सर रायटिंग केली पाहिजे का, तर यस बिलकुल. पण माझं असं म्हणणं आहे, जर तुम्हाला ॲव्हरेज आन्सर रायटिंग आणि बेस्ट आन्सर रायटिंग ह्याच्यातला जर फरक करून घ्यायचा असेल तर वाचलेलं लगेच लिहायचं हे थोडं थांबवलं पाहिजे. ह्याच्यातून काय होईल, कुठल्याही स्वरूपात तुम्ही डेटा कन्झ्युम केला नाही, अंडरस्टँड केला नाही, तो ॲब्सॉर्ब केला नाही आणि डायरेक्टली रिफ्लेक्ट करून टाकला, म्हणजे काही प्रोडक्ट इथं तयार झालं का, नाही. आता दुसरी डायग्राम बघा, इथं ज्यावेळेला हे सनरे ह्याच्यावर पडतायत, हा सोलार पॅनल आहे. आता हा तो सनरे ॲब्सॉर्ब करतो, त्याच्यावर प्रोसेसिंग करतो आणि मग आपल्याला इथं काय दिसतं, आउटपुट दिसतं, लाईट, इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली आहे. एक्झॅक्टली सेम. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, तुम्ही ज्यावेळेला रीडिंग करता किंवा एखादं लेक्चर ऐकता, ज्याला आपण लिसनिंग म्हणतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, तो कंटेंट अंडरस्टँड करून घेतला पाहिजे, त्याच्यावर प्रोसेसिंग केली पाहिजे, इंटरलिंकिंग केली पाहिजे, तुमची स्वतःची थिंकिंग प्रोसेस, थॉट प्रोसेस डेव्हलप केली पाहिजे. आफ्टर दॅट मग तुम्ही काय केलं पाहिजे, आन्सर रायटिंग केलं पाहिजे, म्हणजेच काहीतरी चांगलं प्रोडक्ट बाहेर येईल. इफेक्टिव्ह आन्सर रायटिंग करायची असेल तर हे सगळे मुद्दे गरजेचे आहेत. नाही तर होईल काय, जसं आपण इथं आता बघितलं, रीडिंग आणि लगेच आन्सर रायटिंग. ठीक आहे, म्हणजे ही एक प्रोसेस आहे. तुम्ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस लगेच करायची का, तर चालूच ठेवा, पण ॲट द सेम टाइम हे कुठलेही मुद्दे तुम्ही जर फॉलो केले नाहीत तर क्वालिटी कंटेंट हा तुमच्या आन्सरमध्ये येणार नाही. ॲज इट इज जो वाचलाय तोच तुम्ही आन्सरमध्ये टाकताय, हे तितकंच खरं आहे. आणि मग बरोबर तुम्हाला कालांतराने लक्षात येईल की आपण खूप अभ्यास करत बसलो पण कुठलीही स्वरूपात प्रोसेसिंग केली नाही, म्हणून क्वालिटी कंटेंट आन्सर रायटिंगमध्ये दिसला नाही. सो दिस इज ऑल अबाउट आन्सर रायटिंग स्टेप, रीडिंग, लिसनिंग, त्याच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आफ्टर दॅट आन्सर रायटिंग. चलो, सो दिस इज ऑल अबाउट इम्पॉर्टंट रिगार्डिंग आन्सर रायटिंग पॉईंट्स. हे तुम्ही नक्की तुमच्या सगळ्या प्रॅक्टिसेसमध्ये इम्प्लिमेंट करा. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्की रिझल्ट दिसून येईल. भेटूया पुढच्या नक्की एका अजून कंटेंट सोबत. थँक्यू सो मच.